कविराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की। सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासनीरतं साम्राशिं नाशयति नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। मूकं करोति वाचालं वन्दयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। समचरणसरोजसागरीरासारं जगद्विजयपालनं मङ्गलं तुलसीमाला गन्धलं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रहलाभे पावनगानो चरा तुम्ही श्रोते जगदीशमुनी तेथे माझी बुद्धिहीन सर्वी करते पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भारत माता की जय। आर्य सनातन हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया।
शुभेच्छा. आपण शतकांशतके अनेक युग झाली आपण हा उत्सव साजरा करतोय. श्री रामनवमी जन्म, हनुमंत जन्म. सर्वात अगोदर धन्यवाद देतो मंदिराच्या संचालक मंडळाला, त्यांनी आम्हाला इथे कीर्तन सेवेची संधी दिली. माझ्यासोबत माझे साथीदार आहेत श्री विजय काटके हार्मोनियमवर आहेत, विवेक नागकर हे तबल्यावर आहेत. शरण शरण हनुमंता हा अभंग आपण तुकाराम महाराजांच्या जे अभंग आहेत तुकाराम महाराजांनी त्यांच्यातून आपण घेतलेला आहे. अभंग तुकाराम महाराज यांची ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज असताना म्हटलं जातं तुका झाला ते कळस. तुकाराम महाराज संपूर्ण अध्यात्माची जी परंपरा आहे त्याचा कळस झालं तसं म्हणतात. साक्षात्कारी पुरुष, पांडुरंगाचं दर्शन त्यांना झालं होतं. आणि सुरुवातीची जी अवस्था होती, सधन घराणा होतो त्यांचा, अगदी व्यवस्थित सगळं चालायचं व्यवस्थित, घरी पैसा अडका धनधान्य सगळं काही होतं. पण एक गोष्ट पाहिली पाहिजे, जे हरिभक्त असतात, खरे हरिभक्त ज्यांना परमेश्वराच्या मार्गावर जायचं असतं किंवा ज्यांना साक्षात्कार करून घ्यायचा असतो, त्यांच्या जीवनामध्ये अचानक असे काही बदल घडतात. एवढं दैन्य येतं किंवा एवढं दुःख येतं की त्यांचं मन पूर्णपणे त्या मायेतून खरबडून बाहेर काढलं जातं. एवढं दुःख प्रत्येक संतांच्या बाबतीत. आपण जसं कथेमध्ये म्हणतो ना, एक ब्राह्मण होता, तो दरिद्री ब्राह्मण दरिद्री म्हणतात. ब्राह्मण कोण? ब्रह्म जानाती ब्राह्मण, हा ज्याने ब्रह्म जाणले तो ब्राह्मण आहे. जन्माने आपण त्याने शूद्रच आहोत. जन्मना जायते शूद्रः संस्काराद्विज उच्यते. संस्कार प्राप्त केल्यानंतर, उत्तम संस्कार प्राप्त केल्यानंतर या महान वैदिक परंपरेमध्ये प्रत्येक जण ब्राह्मण होऊ शकतो. ब्रह्म जाणणारा ब्राह्मण ही आपली परंपरा, वैदिक परंपरा. वेद म्हणजे जाणणे, ज्ञान प्राप्त करणे, आणि वैदिक म्हणजे ज्ञान प्राप्त करून त्या प्रकारे आचरण करणे. जो आचरण करतो, जो शुद्ध आचरण करतो, चांगलं वागतो, तो खरा ब्राह्मण. वैदिक परंपरा. तुकाराम महाराजांच्या घरी सगळं सदन होतं. अचानक पूर आला आणि सगळीकडे जे हे होतं अन्नधान्य सगळीकडे नष्ट झालं. त्यांनी घरातलं होतं सगळं सगळ्यांना वाटून टाकलं. अन्न करून दशांना करून मुलं मेली, बायको मेली. अतिशय त्यांना वैराग्य आलं. वैराग्य आल्यानंतर मग ते बाजूच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचं नाव घेत बसायचे. त्यांची बायको आवली म्हणायची, काय त्या विठ्ठलामध्ये ठेवलंय एवढं तुमचं काय कळत नाही, ते घरामध्ये मुलं उपाशी मारतात. पण त्यांचं मन आता विठलं होतं. आणि हे असं विटण्याच्या मागे कारण काय असतं? आपलं जोपर्यंत सगळं व्यवस्थित चालू असतं तोपर्यंत आपल्याला परमेश्वराची आठवण होत नाही. तरुणपणाला एखाद्या तरुण मुलाला सांगा, अरे परमेश्वराचं ध्यान कर, तर तो म्हणाल कशाला काय करायचं, माझा नोकरी धंदा व्यवस्थित आहे, माझं सगळं व्यवस्थित चाललंय, पैसा मिळतोय, मजा करतोय, मी फिरतोय, मस्त एन्जॉय करतोय, माझं शरीर मला काम देत आहे, अगदी छान, मी कशाला परमेश्वराचं नाव घेतो? परमेश्वराचं नाव आपण केव्हा घेतो? जेव्हा आपली गलित गात्र होऊन जातात, म्हणजे विशिष्ट वयानंतर आपल्याला अवयव काम करत नाही, अचानक आपल्याला बिझनेसमध्ये लॉस होतो, नोकरी जाते, किंवा आपलीच मुलं म्हणा किंवा आपले जवळचे लोक आपल्याला सोडून जातात, वाईट बोलतात, जीवनामध्ये सगळीकडनं कटू अनुभव आल्यानंतर मग आपण विचार करतो, मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं अस्तित्व काय आहे, मी शरीर आहे का, मी फक्त या जीवनापुरता आहे का? मग माझे लोक, माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझे जे खरे आप्त म्हणतात ते माझ्यासाठी का वागत नाही, म्हणजे आपुलपणाने का वागत नाही, ते स्वार्थीपणाने का वागतात? मुळे मी या जगात आलो, कुठून आलो याचा शोध घेतला जातो, मी कोण आहे. मग शोध घेता घेता मग आपण काय करतो, वाचतो, सगळं आपल्या संतांनी जे लिहिलंय ते वाचतो. समर्थ रामदासांनी दासबोध लिहून ठेवलाय, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली आहे, तुकारामांची गाथा आहे, त्या सगळ्यांचा गाथांचा अभ्यास करून त्यांच्या जीवनाचं सार त्यांनी त्याच्यात सांगितलंय की असं वागा, त्याच्यामुळे हे मिळेल. तुम्हाला दुःखातनं बाहेर पडायचं ना, मग खरं सुख जे आहे ते सुख बाहेर नाहीच आहे, तुम्ही दुसरीकडे शोधताय. म्हणजे आग एकीकडे आणि बंब एकीकडे असलेलं आहे. म्हणून जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू आपल्या लक्षात येतं की सुख ज्याला म्हणतात, सुखाची अवस्था तुम्ही इमॅजिन किंवा आठवण करून पहा. आपल्याला ज्यावेळी खरंच मनापासून सुख झालं असतं, आपल्याला मुलगा होतो, लग्न होतं किंवा नोकरी लागते, त्यावेळी आपण आनंदात असतो. म्हणजे नेमकं काय असतं,
आपण स्वतःला विसरलेलो असतो आणि आपल्या मनात त्यावेळी विचार नसतात. आपण सुखाच्या अगदी आत्मानंदामध्ये आपण बुडालेलो असतो. खरं सुख त्याला म्हणतात. तर ते सुख कुठून आलं? बाहेरून आलं का? आतूनच आलं ते. म्हणून पतंजली म्हणतात योग चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे तुमच्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये एक पातळ पडदा आहे. तो पडदा आहे मनाचा. तुमचं मन जर शांत असेल तर तुम्हाला कुठे राहता येईल. तुम्ही स्मशानात देखील जाऊ शकता. तुमचं मन बरोबर नसेल तर जंगलात गेला तुम्हाला त्रासच होईल. तुम्ही कुठे राहा तुम्हाला त्रास होणार आहे. मनामुळेच आपल्याला सगळ्या गोष्टी सुख होतं, दुःख होतं, जाणीव होते. जाणीवीच्या पलीकडे आपण फक्त झोपेमध्ये असतो. झोपेमध्ये आपल्याला जाणवते जगात काय चाललंय. म्हणून आपण जेव्हा आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करतो, आतमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करतो, मन पूर्णपणे शांत झाल्यानंतर हे जे आपल्या बाजूला जे एक जसे पापुद्रे असतात ना, संत्र्याला कसं वरचा पापुद्रा असतो, त्यात साल काढल्यानंतर आतमधलं संत्रा येतो, तसं आपल्यावर जे पापुद्रे चढलेले असतात आपल्या जीवनावर. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, माझं हे नाव आहे, माझं बिझनेस आहे, मला मुलगा आहे, मला हे आहे, माझं समाजात हे स्थान आहे, मी कीर्तनकार आहे, तबला वादक आहे, अमकं डमके, हे जे आपण आधी आपला मी आणि त्याच्या भोवती सगळं आपण लावून ठेवलेलं असतं, ते जोपर्यंत आपण एक एक बाजूला करून स्वतःचा मी पण संपत नाही, जेव्हा मी संपतो त्यावेळी मग आपल्याला आत्मधला परमेश्वर आपला बाहेर येतो. म्हणून आपल्याला सगळ्यांची नम्रतेनेच वागायला लागतं. कोणी किती वाईट का असे ना, आपल्याला त्यांच्याशी नम्रतेनेच बोललं पाहिजे. तो बरोबर शांत होतो. त्याला कोणी कधी बोलायचं ते. म्हणून अशा प्रकारचं आपण जेव्हा संतांना शरण जातो तेव्हा संत म्हणतात की आता तुम्ही सगळं मार्ग सोडून तुम्हाला वैराग्य प्राप्त झाले. विवेक आणि वैराग्य. कधी कधी असं होतं वैराग्य प्राप्त होतं, तात्पुरतं असतं, नंतर परत आपण त्यामध्ये शिरतो. पण विवेक ठेवायला लागतो. विवेक आणि वैराग्य हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. मग आपण जेव्हा संतांच्या चारित्र्याचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला जर परमेश्वराचं दर्शन हवं असेल किंवा परमेश्वराकडे जायचं असेल किंवा ओळखायचं असेल मी कोण आहे, त्यावेळी संतांच्या ज्यांना साक्षात्कार झालाय त्यांच्या मार्गावरनं आपल्याला गेलं पाहिजे. मग तिथे तुकाराम महाराज एवढे मोठे महान योगी असून सुद्धा, तुकाराम महाराज महान योगी सुद्धा होते बरं का. त्यांचा एक अभंग आहे, आपुले मरण पाहिले मी आठवडा, सोहा सोहा झाला अनुपम. लोकांना वाटतं की तुकाराम महाराज सदैव स्वर्गात गेले. वैकुंठाचा अर्थ काय? वै म्हणजे दुनियादारीचे वर, कुंठ म्हणजे तिथे गती कुंठित होते. आपल्या मनाची गती कुंठित होऊन जाते. चांगल्या वाईटाच्या आपण पलीकडे निघून जातो. इकडे गेल्यानंतर परमेश्वराचं दर्शन एकदा झाल्यानंतर मग काय उरलं या जीवनामध्ये, तो सगळ्यांच्या पलीकडे निघून जातो. मग त्या अवस्थेमध्ये आपण आपलं शरीर विसर्जित करू शकतो. ही एक कथा आहे, पण आता तेवढा वेळ नाही आपल्याला. कबीरजी जेव्हा वारले होते त्यावेळी त्यांची प्रेतयात्रा चालू होती. प्रेतयात्रा चालू असताना त्यांनी आपल्या शिष्यांना सांगून ठेवलेलं की आता उद्या मी म्हणणार आहे, बस झाला आता मी जातोय. सगळ्यांनी म्हटलं ठीक आहे. त्यांची तयारी झाली आणि ते ज्या ठिकाणी जाणार होते त्या ठिकाणी एक बाई, तिचा नवरा 12 वर्षांनी येणार होता, युद्धात गेला होता, तो येणार होता. तर ती साज शृंगार वगैरे करून ती तयार होती. इतक्यात तिने प्रेतयात्रा बघितली. प्रेतयात्रा बघितल्यानंतर तिला असं वाटलं की तिला काय माहिती, वास्तविक प्रेतयात्रा चांगलं असते पाहणं, पण ती म्हणाली की यांना पण आताच मरायचं होतं का, माझा नवरा आज येणार आहे, मी एवढी तयारी करून उभी आहे. आता ते कबीर संत खरे संत होते, त्यांनी ते आत्मज्ञानी होते. संतांना काही सांगायची आवश्यकता नसते. एकदा पाहिलं की त्यांना सगळं कळतं याचा काय हिशोब आहे, म्हणजे पूर्वजन्म, पुढचा जन्म आणि याचं चरित्र काय आहे, सगळं पाहिल्याबरोबर कळून जातं. तर ते म्हणाले, ते उठून बसले, मेलेले होते ते उठून बसले. म्हणे चला मरायचं तर आहे म्हणे, आज मरायचं का उद्या म्हणायचं. उठून परत गेले. दुसऱ्या दिवशी परत ते मग मेले. त्यांनी सांगितले की मला मी जातो, परत ते दुसऱ्या दिवशी गेले. तसं तुकाराम महाराज आणि शेवटी कबीर जेव्हा मेले त्यावेळी परत ते अज्ञान होतं त्यांच्या शिष्यांमध्ये, हिंदू मुसलमानांमध्ये. ते म्हणणार आम्ही, म्हणजे हिंदू लोक म्हणतात आम्ही जाळणार त्यांचं ते, मुसलमान म्हणतात आम्ही काढणार. तर शेवटी मुसलमान जे होते ते मुसलमान, त्यांनी जबरदस्ती त्याला हात घातला त्यांच्या प्रेताला, पण ते पूर्ण फुलं टाकली त्याच्यावर आणि आतमध्ये पाहत होतं त्यांनी त्यांचं शवच नव्हतं. त्यांनी आपलं शव पूर्णपणे फुलांमध्ये विसर्जित करून टाकलं. मग तरी अज्ञान कायमच. मग मुसलमानांनी त्यांची फुलं घेतली आणि ती गाठली आणि हिंदूंनी घेतली ती जाळली असला. तर अशा प्रकारे ती योग्याकडे सिद्धी असते की आपले शरीर ते विसर्जित करू शकतात. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांना मारण्याची कोणाची ताप नव्हती. एवढे मोठे महान योगी होते, स्वतःच्या शरीराबाहेर पडायचे जिवंतपणे आणि म्हणून म्हणायचे की आपले मरण पाहिले नाडा, ती एक सिद्धी असते सूक्ष्म शरीराची. जड शरीर, आपले शरीर 4 सांगितले गेले शास्त्रामध्ये. जड शरीर आपण जे पाहतो, सूक्ष्म शरीर म्हणजे मन, मनाच्या वरच्या अवस्था असते बुद्धी आणि चित्त. जसं आपण ध्यान करता करता वरच्या अवस्थेत जातो
त्या अवस्थेमध्ये आपल्याला हे सगळे अनुभव होत जातात. सूक्ष्म शरीर जसं ते कांद्याच्या पाताप्रमाणे एकात एक नसतात, पण बर्फामध्ये जसं पाणी, बर्फाला गरम केलं त्याच्यात पाणी असतं, पाण्याचं स्वरूप दिसतं, पाण्याला गरम केलं पुन्हा ती वाफ होते, वाफेमध्ये पुन्हा अणुरेणू असतात, एकापेक्षा सूक्ष्म अवस्था. तर एवढे महान तुकाराम महाराज ते म्हणतात शरण, ते कोणाला शरण जातात? ते हनुमंताला म्हणतात की तू सगळ्यात महान आहेस. हनुमंताशिवाय रामायण जर विचार केला आपण रामायणाचा, तर रामायणाचा विचार नाही करू शकत. त्याच्यामध्ये संपूर्ण पराक्रमाने भरलेलं आहे. आपली जी पंचतत्व सांगितली आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यापैकी वायू तत्वाचे जे साधक असतात ते हनुमंताप्रमाणे असतात. आपल्या वैदिक परंपरेमध्ये खूप खोल शास्त्र आहे. वायू तत्वाचे जे साधक असतात ते अतिशय पराक्रमी आणि आपल्या केंद्रस्थानी सर्वस्व अर्पण करणारे हनुमंतासारखे, पण स्वतःची बुद्धी चालवत नाही. हनुमंत जेव्हा रामाला पहिल्यांदा भेटले मंदिरामध्ये, वनामध्ये, तेव्हा ते बोरासाठी भांडत होते जांबवंताबरोबर. ते म्हणाले, अरे बाबा तुझ्यात शक्ती किती आहे तुला माहिती नाहीये, तुला लंका जाण्याची आहे, तू चल माझ्याबरोबर. आणि जेव्हा ते पहिल्यांदा भेटले होते रामाला, तेव्हा ते उत्कृष्ट संस्कृत बोलू शकत होते. तर खरा संत जो असतो तो समर्पित असतो. खरा भक्त कोण? ज्याने परमेश्वराला संपूर्ण अर्पण केलं. आता अर्पण करणं म्हणजे काय? आपण गाडीत जातो, आपण गाडीत गेल्यानंतर आपलं सामान आपण आपल्या सोबत घेऊन बसतो, कारण आपल्या डोक्याला घेतो का नाही, आपण बाजूला ठेवतो, गाडीसोबत सामान पण जाणार आहे. अशा प्रकारे एकदा समर्पण केलं पाहिजे. प्रत्येक बारीक गोष्टीमध्ये आपण हे कसं होईल, का होईल, थोडं परमेश्वराला पण सोडून द्या ना. आपण जन्म विचार करून घेतलाय का? नाही घेतलाय. आपलं मरण कधी होणार आपल्याला माहिती नाही, पण आपण चांगलं कर्म केलं आणि परमेश्वराकडे सगळं अर्पण करून दिलं, तो काळजी घेतो. बरोबर आपण आपलं कर्म करायचं असते. उद्धरे आत्मान साधे, आपलं कर्म आपल्याला करायचं, परमेश्वर त्याचं काम करणार. तर अशा प्रकारे हनुमंताचं जे कार्य आहे तुम्ही पहिल्यापासून सुरुवातीपासून पहा. सीतेला सोडवणं ही सगळ्यात शेवटची गोष्ट झाली. त्याच्या अगोदर लंका पार करणं, वानरांची सेना, सुग्रीवांच्याकडे ते राहायचं अगोदर, त्यांचे सेनापती म्हणून होते. सुग्रीवचा अर्थ काय? रामायण आणि महाभारत असंख्य गूढ कथांनी भरलेले, सगळं योग साधनेने भरलेले आहे. सुग्रीवचा अर्थ आहे कंठ, ज्याचा गळा अतिशय गोड असतो त्याला सुग्रीव असं म्हणतात. अशा कथा आहेत त्याच्यामध्ये. त्या सुग्रीवांच्याकडे हनुमान होते. तसा पराक्रमाने तो हनुमंतांचा पूर्णपणे इतिहास भरलेला आहे. सिंहनिका राक्षस जेव्हा ते लंका पार करण्यासाठी वरून जात होते, तेव्हा खाली एक सिंहनिका राक्षस होती. त्या पडछायेला, त्यांची जी छाया पडली होती, त्या छायेला आकर्षित करून ती त्याला धरू पाहत होती. मग त्यांनी स्वतःचं सूक्ष्म स्वरूप धारण केलं. त्या तिच्या तोंडातनं जाऊन तर मग कानातनं बाहेर पडल्या. ते प्रचंड त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. आणि शेवटी आपल्याला माहितीच आहे की त्यांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी काय काय केलं. सीतेचा शोध लावला आणि सगळ्या वानर सेनेला तयार केलं, युद्ध केलं नव्हतं, लक्ष्मणाला वाचवलं, भरताची भेट करून दिली. म्हणून जोपर्यंत हनुमान आहे तोपर्यंत रामायणातून त्याला दूर करू शकत नाही. तर हे म्हणतात की भक्ती आम्हाला शिकवा हनुमंता, तुम्ही तुमची भक्ती, युक्ती, शक्ती सगळं काही त्याच्यामध्ये. बुद्धिर्बलम यशोधैर्य निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत स्मरणात भगत. म्हणजे हनुमानाचं स्मरण केलं तर आपल्याला काय काय प्राप्त होतं बघा. बुद्धी बलम यशोधैर्य, बुद्धी प्राप्त होते, बल प्राप्त होतं, यश प्राप्त होतं, धैर्य प्राप्त होतं, आरोग्यता, संपूर्ण निरोगी होतो म्हणून हे पण सांगितलं गेलं की साधना करताना आपण या मार्गात जातो, आपल्याला सगळ्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. आता भक्तीची त्यांनी जी व्याख्या सांगितली, भक्त म्हणजे काय? जोडणे. विभक्त म्हणजे काय? विभक्त म्हणतो ना आपण, विभक्त कुटुंब. विभक्त म्हणजे तोडणे, म्हणजे ते विलग झालं ते विभक्त. भक्त म्हणजे जोडणारा. कशाने जोडणारा? भगवंताशी आपल्याला जर जोडायचं असेल तर आपल्याला मन दिलंय परमेश्वराने. ज्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. आपण आपल्या मुलाशी कसे जोडलेले असतो? माया असते आपली, मुलाची असते. आपल्या पतीशी जोडलेलं असतो, आपल्या पत्नीशी जोडलेलं असतं, आपल्या गुरूंशी, वेगवेगळ्या लोकांशी आपल्या धारणा वेगवेगळ्या असतात. तसं परमेश्वराशी कोणत्या ना कोणत्या धारणेने, कोणत्या ना कोणत्या संबंधाने जोडणं, याला भक्त असं म्हणतो आपण. योग अर्थ जोडणे. तर भक्ती हा सुद्धा योग आहे, योग मार्ग हा सुद्धा योग आहे, कर्म मार्ग हा सुद्धा योग आहे. पण आपण म्हणतो की ज्याने भक्ती केली त्यांनी योग मार्ग खूप कठीण असतो, असं काही नाही. भक्ती मार्गाचा अर्थ आहे स्वतःला. आता रामकृष्ण परमहंस जे विवेकानंदांचे भक्त झाले, विवेकानंदांचे गुरु होते ते रामकृष्ण परमहंस, ते या पुढे रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु होते.
त्यांनी स्वतःला परमेश्वराशी, जी काली माता होती तिची भक्ती करायची. दिवसभर त्यांचं आई 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 चाललेलं होतं. पूर्ण स्वतःला त्यांनी झोकून दिलं आणि एक दिवस त्यांचं दर्शन झालं. तसं हनुमंताचा कोणता भाव होता? निस्वार्थ भाव, समर्पणाचा भाव होता. समर्पणाचा भाव त्याला म्हणतात ना. तसं आईचा भाव, कोणत्या ना कोणत्या भावने, परमेश्वर माझा भाऊ आहे, माझे वडील आहेत, माझी आई, असं कोणत्या तरी भावनेचे आपण स्वतःला जोडल्यानंतर मग आपण जे परमेश्वर निवडलेलं आहे, आपलं इष्टदेवाचे निवडलेले, किंवा आपल्याला कोणासारखं व्हायचं, समजा तुम्हाला खूप चांगला गायक व्हायचंय, किंवा तुम्हाला वादक व्हायचंय, किंवा तुम्हाला एखाद्या मुलाला क्रिकेटर व्हायचंय, तर त्याला चांगला आदर्श जर समोर ठेवला तर त्याला आधी त्याचं काय केलं पाहिजे? समजा एखाद्याला मुलाला सचिन तेंडुलकर खेळायचं, मग तो काय करेल? आधी त्याचं निरीक्षण करेल, ऑब्झर्वेशन त्याला म्हणतो ना, निरीक्षण करेल, तो काय करतो, कसा करतो, पाहिल, मग त्या प्रकारे तो करण्याचा प्रयत्न करेल. समीपता या 4 मुक्ती सांगितल्या, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा 4 मुक्ती सांगितल्या. म्हणजे आपल्याला ज्यांच्यासारखं व्हायचंय, आपल्याला त्यांच्या भक्तांसारखं व्हायचंय ना, तुकाराम महाराजांसारखं व्हायचं, तर आपल्याला त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे, वाचलं केलं पाहिजे, त्यांनी कशा प्रकारे भक्ती केली त्या प्रकारे आपण पण साधन केलं पाहिजे. तेव्हा जाऊन मग तुकारामाने एक दिवस त्यांच्या गुरूंचं दर्शन झालं आपल्या स्वप्नामध्ये. त्यांनी एका अभंगात लिहून ठेवले की त्यांनी स्वप्नामध्ये मला मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी, आपण जो म्हणतो तोच मंत्र त्यांनी दिला होता. आणि बाबाजी त्यांचं नाव ठेवलं. बाबाजी माझ्या स्वप्नात आले, त्यांनी मंत्र दिला. दिवसभर विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग एक दिवस पांडुरंगाचं त्यांना दर्शन झालं. तर हे सगळं आहे. ते सगळं करताना ते म्हणतात की हनुमंता मला तू वाटा दाखव, आणि त्याचं पराक्रमाचं ते वर्णन करतात की तू शूर आणि वीर स्वामी काजिया बडे धीर, म्हणजे तू शूर आहेस, वीर आहेस, आणि तुझ्या स्वामींचं जे कार्य आहे ते तू उत्तमपणे केलेलं आहेस. आता परमेश्वराचं भक्त व्हायचं म्हटलं तर दुबळं व्हायला पाहिजे का? दुबळ्या लोकांचं काम नाही. अध्यात्म हे आहे ते दुबळ्या लोकांचं कार्य नाही आहे. म्हणून ते म्हातारपणा त्याची वेळ संपली की करायचं नसतं. तरुणपणापासूनच अध्यात्म सुरू करायला लागतं. यश तर मिळवायचं तुम्हाला, तर सुरुवातीला तुमचं आधी शरीर मजबूत केलं पाहिजे. आपलं शरीर जे आहे ते जीवात्म्याचं उपकरण आहे. जीवात्मा आपला आतमध्ये कार्य करतो ना, जशी वीज आणि हा पंखा आहे, त्याच्यामध्ये वीज कार्य करते. वीज जर गेली तर ट्यूबलाईट काम नाही करणार. अशा प्रकारे आपलं जे शरीर आहे आपलं उपकरण आहे. त्या उपकरणामध्ये वीज कार्य करते, म्हणजे जीवात्मा कार्य करते. त्या जीवात्म्याला आपलं शरीर जर नीट नसेल, निरोगी नसेल, तर तो कार्य करू शकणार नाही. म्हणून हे वेगवेगळे जे मार्ग सांगितले त्याच्यामध्ये हनुमंताचा जो आदर्श सांगितला आहे, त्यांचं हनुमंताचं शरीर कसं होतं? मजबूत. म्हणून समर्थांनी आधी जेव्हा आपण परावलंबी होतो, दुसऱ्यांच्या परकीयांच्या आक्रमणाखाली होतो, त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हनुमंताची मंदिरं उभारली. सगळ्या गावच्या लोकांना, तरुण मुलांना एकत्र केलं, त्यांना व्यायाम करायला लावला, आधी शरीर मजबूत केलं. विवेकानंद पण म्हणतात, भगवद्गीता समजून घ्यायची असेल ना तर आधी फुटबॉल खेळायला शिका, तुमचं शरीर मजबूत करा. शरीर एकदा मजबूत झालं, शरीर कसं मजबूत होईल? आपण सूर्यनमस्कार घालतो, आसन प्राणायाम करा, योग मार्ग जो सांगितला, वेगवेगळे 4 मार्ग सांगितले. भक्ती मार्ग आपण पाहिला की स्वतःला परमेश्वराची कोणत्या तरी भावनेने जोडणं. कर्म मार्ग म्हणजे आपण जे करतोय, शरीर चाललंय आपल्या दिशेने, श्वास घेतोय, सगळं काय अशा प्रकारे परमेश्वराला संपूर्ण समर्पण करून जे काय कार्य करतोय परमेश्वराला समर्पण करून करणं, हा कर्म मार्गाचा. तिसरा जो मार्ग आहे तो ज्ञान मार्ग, चिंतन करून, मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, विचार म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, याचा विचार करून त्याचा व्यवस्थित त्याचा करून मग त्याचं ज्ञान होतं आपल्याला ध्यान केल्यानंतर. आणि मग हा योग मार्ग सांगितला. योग मार्गामध्ये आपण काय करतो? आपलं शरीर आपण पाहिलं की ते शरीर कसं बनलेलं, आपलं पोट अतिशय लहान आहे, बुद्धी आपल्याला सगळ्यात मोठी दिली परमेश्वर आहे. हत्ती एवढा मोठा प्राणी, पण त्याचा मेंदू अगदी एवढाच आहे. परमेश्वर मानवाच्या बुद्धीला मर्यादा नाहीये, संपूर्ण विश्वाला तो कवटा आहे. म्हणून माऊली म्हणतात ना, अवघे विश्वची माझे घर. म्हणून आधी शरीरापासून सुरुवात केली पाहिजे, शरीर आधी मजबूत ठेवलं पाहिजे. रोज थोडंफार का होईना आसनं केली पाहिजे. आसनं केल्यामुळे जेवढं जमतील तेवढं शरीर निरोगी होतं, रक्तप्रवाह पूर्ण शरीरामध्ये होतो. योग निद्रा षटचक्र बदल चांगल्या साधन आहेत. ज्यांना हव्या असतील त्यांच्या ऑडिओ मिळतील तुम्हाला. माझा नंबर नंतर घ्या, तुम्हाला घरच्या घरी तुम्ही साधना करू शकता. त्या ध्यानाची साधने आणि योग निद्रेची साधने आहेत, झोपून करायची. ज्यांना आसनं प्राणायाम होत नाही ते झोपून करू शकतात. योग निद्रा आसनं केल्यानंतर काही प्राणायाम करावे. प्राणायाम केल्यानंतर आपल्या प्राणाची शक्ती वाढते, प्राणाला संयम येतो. कुंभक प्राणायाम आहे तो सगळे लोक करू शकत नाही, पण बाकीचे लोक करू शकतात साधे प्राणायाम. तर प्राणायाम करावं. मग नंतर ध्यान सांगितलं, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. ध्यान म्हणजे एकाग्र चित्ताने आपल्याला जे करायचंय कोणतेही करू, तबला शिकायचा आहे, एखादी स्वयंपाक शिकायचा आहे, काही शिकायचं, जे काही शिकायचं ते एकाग्र चित्ताने आपल्याला केलं पाहिजे, ते ध्यान आहे. त्यावेळी दुसरं काही मनात नाही आलं पाहिजे, ते ध्यान. ध्यान धारणा म्हणजे काय? त्याच्यानंतर आपल्याला
एक विशिष्ट प्रकारची धारणा निर्माण होते त्या वस्तूबद्दल ज्याचा आपण ध्यान करतो, आणि मग समाधी. सगळ्यांच्या पलीकडे देवतांचे दर्शन झालं तर समाधी म्हणून म्हणतात. जेवण आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह निर्माण होतो आणि शरीर निरोगी होतं. नंतर आपण ध्यान धारणा करून जे श्रेष्ठ पदाला पोचलेले असतात योगी, तुम्ही पहा प्रत्येक संत हा दिसायला सुंदरच असतो, खरा संत. प्रचारक संत नव्हे, आमच्यासारखे प्रवचनकार नव्हे, ते खरे संत असतात ज्यांनी देवाला संपूर्ण अर्पण केले. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली सगळ्यात सुंदर, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मीराबाई, जनाबाई, नामदेव महाराज जेवढे संत होऊन गेले, समर्थ रामदास दिसायला सुंदर होते. का असं झालं? कारण का त्यांचं सॉफ्टवेअर आजच्या काळात म्हणायचं म्हटलं तर सॉफ्टवेअर डेव्हलप झालं होते. त्यांचं आधीचे फोन कसे होते, एवढे मोठे मोठे फोन होते आपले, आत्मचं सॉफ्टवेअर जास्त अपडेटेड नव्हतं त्यांचं. आता जशी विज्ञानाने प्रगती केली तसं त्याच्यामधले फंक्शन्स वाढले ना. आधी व्हॉट्सअप नव्हता, आधी फक्त फोन करू शकत आपलं, पण विज्ञानाने त्याच्यावर प्रगती करून शोध केल्यानंतर त्याची रचना बदलली. आता मोबाईल खूप छान छान येतात. तसं आपल्याकडे जे आहे त्या दोन गोष्टी, एक शरीर आहे, दुसरं आपलं मन आहे. मन जसं आपण आता पाहिलं की जसं आपण मनाला बदलायचा प्रयत्न करतो तसं आपल्या शरीरामध्ये पण बदल घडतो. एखादा लोखंड असतो ना, कुंडलिनी शक्तीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, शरीराचा विषय निघाला म्हणून सांगतो की प्रत्येक संत दिसायला सुंदर कसा होतो. याच्या विरुद्ध तुम्ही बघा की एखादा मतिमंद मुलं जी असतात त्या नशिबाने झालेली असतात म्हणा, पण त्या मुलांचा जर चेहरा तुम्ही पाहिलात तर तो चेहरा एकसारखाच दिसतो, बुद्धीचा विकास न झाल्यामुळे. सर्व गुण संपन्न मन, आपलं मन कसं असतं एखाद्या पोळ्याप्रमाणे. पोळी ज्याप्रमाणे आपलं जे जाळं असतं ते स्वतः आतून जाळं निर्माण करतो आणि नंतर स्वतः पण सोडून घेतो. तशा प्रकारे आपणच जग निर्माण केलं असतं. आपलं जर मन नसेल, विचार करा, आपलं मन नाहीये किंवा आपण नाही जगामध्ये, या जगाला काही अर्थ आहे का? आपलं मन आहे म्हणून आपलं जग आहे. त्या मनाला शांत करण्यासाठी आपण आपल्या दोषांचा विचार केला पाहिजे की मी खोटं बोलतो का, मी पावित्र्य ठेवत नाही का. आजकाल इंटरनेटमुळे म्हणा किंवा गोष्टीमुळे आपण स्वतःला एवढं बिझी करून ठेवलंय, नको नको त्या गोष्टी आपण ऐकतो, पाहतो, बोलतो, त्याच्यामुळे आपलं मन अपवित्र राहतं. मग मन अशांत होऊन जातं. मग मनाला जर शांत करायचं असेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पण दूर राहायला लागेल. मग संतांनी काय केलं, आपले दोष काढण्याचा प्रयत्न केला. दोष काढल्यानंतर मग काय होतं, जर जसे मनात बदल घडतात तसे शरीरामध्ये बदल घडतात. आपला गुणाणू रचना आपली बदलते आणि मग सुंदर शरीर
आपल्याला जर सुंदर व्हायचं आहे तर आपल्याला साधना करायला लागेल, ध्यानधारणा करायला लागेल. मग असा व्यक्ती जो होतो ज्याची कुंडलिनी जागृत झाली, कुंडलिनी जागृत होऊन म्हणजे शरीरामध्ये बदल घडतो, आपल्या मनामध्ये बदल घडला की शरीरामध्ये बदल घडतो, शरीर प्रमाणबद्ध होतं. सर्व कला गुण संपन्न एखाद्या व्यक्ती जर एकाग्रतेने कोणती गोष्ट साधना करत, एखादा कलाकार असतो आणि सामान्य माणसामध्ये काय फरक असतो? सामान्य माणसं उच्च जीवन आरामात जगत असतात, त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो पण त्यांची इच्छा नसते. पण कलाकार काय करतो? स्वतःला एकांतामध्ये कोंडून घेतो. जसं एखादा कोश असतो ना फुलपाखराचा, आधी वेळ असते, मग फुलपाखरू कशी म्हणते त्या कोशात स्वतःला बांधून घेते, तसा कलाकार स्वतःला वेळ देतो, एकांतामध्ये विचार करतो, मला काय साध्य करायचंय, मला पेटी शिकायची, मला तबला शिकायचंय, तासन तास मेहनत करतो एकाग्रतेने, मग तो तयार होतो. ही एकाग्रता त्याला कुठून प्राप्त होते? पूर्वजन्मामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये त्यांनी तसे संस्कार घेतले. तर आपल्याला तसं पुढे जायचं असेल त्या प्रकारची एकाग्रता प्राप्त करण्यासाठी आपल्याला तसे संस्कार निर्माण करायला लागतील. एकाग्रतेमध्ये हे बळ आहे. तर खरे जे संत असतात ते सर्व गुण संपन्न असतात. जसं भगवान गोपाळकृष्णाचं आपण परवा पाहिलं उदाहरण, उत्तम प्रेमी, उत्तम मारामारी करणारे, उत्तम वक्ता, उत्तम कविता करणारे, उत्तम बोलणारे, उत्तम राजनीती तज्ञ, सर्व गुण संपन्न होते. आणि हे सर्व गुण संपन्न कोण होऊ शकते? हे उत्तम योग्याचं वर्णन आहे. म्हणून योगी सगळ्यांसमोर असताना तो सामान्य असतो. रात्री जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं तेव्हा तो साधना करतो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागति संयमी. सगळं जग ज्यावेळी झोपलेलं असतं त्यावेळी योगी साधना करतो, स्वतःमध्ये सुद्धा बघतो, माझा कुठे चुकतंय, दोष दूर करतो आणि मग तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि झाल्यानंतर मग परमेश्वराच्या वाटेवर जाताना मग त्याचं मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा ती कुंडलिनी जागृत होते. परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं. तुम्ही म्हणाल परमेश्वर निराकार आहे, मान्य आहे, परमेश्वर निराकारच आहे. पण त्या निराकारमधून जेव्हा साकार निर्माण होतो त्यावेळी आपल्याला परमेश्वराने मन दिलेलं आहे. आता विज्ञान काय म्हणतं? बिग बँग थिअरी सांगितली गेली. मोठा स्फोट झाला, मग त्याच्यातनं काळविवर निर्माण झालं, काळविवर मधनं मग एक वस्तू वाढत गेली, सूर्याचे गॅलेक्सीज निर्माण झाल्या, करून लहरी निर्माण झाल्या सगळ्या, त्याच्यातनं मग सूर्य, पृथ्वी, चंद्र, तारे, सूर्याचा प्रकाश, विज्ञान तुम्हाला माहित आहे, सूर्याचा प्रकाश जेव्हा इथे खाली येतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यानंतर तो स्वतःभोवती वेगात फिरायला लागतो. त्याच्या अगोदर जो असतो त्याला अनबॉटल वेव्ह जसं म्हणतात, तो त्या कक्षेमध्ये आल्यानंतर स्वतःभोवती फिरतो, त्याला बॉटल वेव्ह जसं म्हणतात, एकत्र फिरतो आणि मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन अशी तयार होतात आणि एक वेगळ्या वस्तू तयार लागतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले की पाणी होतं, नायट्रोजन, 2 इलेक्ट्रॉन, हायड्रोजन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू एकत्र आल्या म्हणजे सगळ्या वस्तू ज्या इलेक्ट्रॉनिक तयार झाल्या. तुमचं माझं शरीर, या तबला, पेटी, सगळं काही सगळं परमेश्वरानेच भरलेलं आहे. या अर्थाने या तत्वाने परमेश्वरच सगळीकडे आहे. मग आपण त्याला ओळखलं तर आपण त्याच्यासारखं होणार नाही का? आपण जरूर त्याच्यासारखं होऊ शकतो. म्हणून त्याच्यासारखं होण्यासाठी आपल्याला त्याचा मागोवा घेतला पाहिजे. मी कोण आहे, मी कुठून आहे, आपली सगळे जे आवरण आहे ती अलगद आपल्याला दूर करून ठेवली पाहिजे. मग आपल्याला परमेश्वर दर्शन इथेच होऊ शकतं, आपल्या आत्मामध्ये. त्याचे ध्यान करण्याची आवश्यकता आहे. आणि हे जे महापुरुष असतात सगळं काही केल्यानंतर मग शेवटी नम्रही असतात. कोणी काय विचारलं तर म्हणतात मला माहिती नाही, मला खरंच काय माहिती नाही, स्वतःचा जागरा पिटत नाही. पण आपल्याला थोडंसं काही येतं, आपण सगळ्यांना सांगत फिरतो, जाहिरात करतो, नाव लावतो, बोर्ड लावतो, प्लेस चुकीच्या गोष्टी त्या. गतीला विद्यावंतांचा, गतीला विद्यावंतांचा, गतीला विद्यावंतांचा भूषण हा, गतीलची साधा भूषण हा, विनयची साधा, गतीला विद्यावंतांचा, गतीला विद्यावंतांचा. कैसा तो ज्ञानी जनाचा, कैसा तो ज्ञानी जनाचा, कैसा तो, कैसा तो ज्ञानी जनाचा भूषण हा, विनयची साधा,
जे खरेच श्रेष्ठ पुरुष असतात ते नम्र असतात. हा हनुमंताचा पूर्ण पराक्रम. आता आपण हनुमंताचा जन्म जे आहे त्याची थोडी कथा पाहूया. सगळ्यांना ठाऊकच आहे, राम जन्मानंतर एका आठवड्याने मग पौर्णिमेला हनुमंताचा जन्म होतो. त्यावेळी पुत्रकामेष्टी यज्ञ झाला होता. पुत्रकामेष्टी यज्ञ दशरथाने यज्ञ केला होता. त्या यज्ञामध्ये मग यज्ञ देवतेने प्रगट होऊन प्रसाद दिला होता. तो प्रसाद तिन्ही राण्यांना दिला, पण कैकेयीला कमी मिळाला म्हणून ती रागावली होती. आणि ती रागाने पाहते इतक्यात एक घार आहे. मग त्या घारीने तो प्रसाद उचलला, घेऊन गेली. मग कौशल्या आणि सुमित्रा यांनी आपला थोडा थोडा प्रसाद दिला. मग तिघांना त्याच्या पुढे मग भगवान श्रीरामचंद्र लक्ष्मण वगैरे पूजा झाली. पण तो घाईला प्रसाद जो होता तो त्याचं काय झालं पुढे त्याची कथा आपण आता पाहूया. दक्षिणेला किष्किंधा नावाचं राज्य होतं. त्या राज्यामध्ये सुग्रीव राजा होता. सुग्रीवाचा अर्थ आपण पाहिला ज्याचा कला अतिशय सुंदर आहे. काही लोक बोलण्यात खूप हुशार असतात, उत्तम प्रवचन देतात. लोकांना वाटतं अरे बापरे किती छान बोलतो हा, किती श्लोक म्हणतोय, किती हे करतोय, घडाघडा अगदी वेद म्हणून दाखवत आहे. पण ते बोलणारे असतात. प्रत्यक्ष ज्ञानी लोक बोलत नाहीत जास्त. रावण जो होता, रावण पंडित होता म्हटलं होता ना, ब्राह्मण होता. आपण पाहिलं ब्रह्मजानाती ब्राह्मणाची खरी व्याख्या ब्रह्मजानाती ब्राह्मण हा. रावणाने त्याला 10 तोंड होती. कोणत्या माणसाला 10 तोंड पाहिजेत का आपण? पण त्याला होती. कोणती होती? त्याने 4 वेद आणि 6 शास्त्र पूर्ण पाठ केलं होतं. विचारलं की पटापट पटापट बोलून दाखवायचा. पोपटपंची त्याला म्हणतात. काही लोक खूप छान बोलतात, रट्टा मारते त्याला म्हणतात ना. 3 इडियट्स पिक्चर पाहिला असेल ना सगळ्यांनी, त्याच्यामध्ये असं पाठ करून द्यायचं. पाठांतर करणारे हुशार असतातच, ज्ञानी असतातच असं नाही. खरा ज्ञानी असतो, वेळेवर काम करून दाखवतो, तो बोलत नाही कोण. तर अशा प्रकारे सुग्रीव होता, सुग्रीव राजा. तर त्याचा सेनापती केसरी नावाचा वानर होता. आया गेला केसरी वानर महाप्रतापी, केसरी वानर महाप्रतापी, केसरी वानर महाप्रतापी, अंजनी त्याची माया माया, अंजनी त्याची माया, धर्मपरायण पतिव्रतापी, धर्मपरायण पतिव्रतापी, लक्ष असे गृहकार्या परायण अगदी होती. अंजनी त्याची भार्या, त्याची बायको, भार्या म्हणजे बायको. त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती बरेच वर्ष. पराक्रमी होते, महापराक्रमी होते, सेनापती. त्यांनी विचार विनिमय केला की आपल्याला का पुत्र होत नाहीये. तर अंजनी म्हणाली कदाचित असं तर असं म्हणा नाथा की आपण पूर्वजन्मात काही पाप केलं असेल किंवा काही केलं असेल त्याच्यामुळे आपलं होत नसेल, काही दोष निर्माण झाले असेल आपल्यामध्ये, शरीरामध्ये, मनामध्ये काही दोष असेल, त्याचं क्षालन करत असेल तर आपल्याला तप केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? अशी चर्चा त्यांची असते. आणि मग ती म्हणते यश हे पुण्याने मिळते, यश हे पुण्याने मिळते, यश हे पुण्याने मिळते. येते यश हे पुण्याने मिळते, यश हे पुण्याने मिळते. यास्तव विपिनी तप आचरिते, यास्तव विपिनी तप आचरिते, यास्तव विपिनी तप आचरिते. शंकर भोळा प्रसन्न करिते, सकुला उद्धरिते, यश हे पुण्याने
मिळते यश हे पुण्याने मिळते यश हे पुण्याने मिळते. यश हे पुण्याने मिळतं. आपण आपणच मगाशी पाहिलं यश असं सगळ्यांना मिळत नाही. त्यासाठी साधना करायला लागते. एकाग्र चित्ताने आपलं जे काही हवंय ध्यान करायला लागतं. काही मिळवायचं असेल ते ध्यान करायचं. मुक्त व्हायचं असेल तर सर्वस्वाचा त्याग करायला लागतो. कोणती इच्छा मागे नसते. एक सने वाजत होते, अगदी मृत्यूशय्येवर होते आणि इतक्यात ते जाणारच होते आता, पण कुठून तरी त्याच्या कानावर सनेचे स्वर आले. अगदी धुंद झाले ते एकदम त्याच्यामध्ये आणि त्याला असं वाटलं की आपण आता उठून वाजवावी सने आणि इतक्यात त्यांचा प्राण गेला आणि तेवढीच इच्छा फक्त बाकी होती. बघा पुनर्जन्म कसा होता. लगेच त्यांनी दुसरीकडे जन्म घेतला. लगेच म्हणजे काही कालांतर. आपल्याला जर जन्म मृत्यू एक शास्त्र आहे. असं लगेच जन्म होत नाही. जसं तिबेटियन म्हणतात, तिबेटच्या लोकांमध्ये म्हणतात जन्मगुरु म्हणतात. आता गेल्यानंतर तो त्या क्षणामध्ये लोक जे जन्मले असतील त्यांना गुरु करतात. आता तसं नाहीये. आपल्या मनाची वृत्ती जशी असते त्या प्रकारच्या वृत्तीचं शरीर कोणत्याही मातीच्या मुद्रामध्ये जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत त्याला जन्म मिळत नाही. 7व्या महिन्यामध्ये आपण एक कार्यक्रम करतो ना, पोटी भरण्याचा कार्यक्रम. याचं कारण असं की 7व्या महिन्यामध्ये शरीर पूर्ण तयार झालेलं असतं आणि 2 महिने अजून आपण त्याला प्रॅक्टिससाठी घेतो. पण 7व्या महिन्यामध्ये तो जीवात्मा त्याच्यामध्ये आकाशीला जातो. योग्यांचं असं म्हणणं आहे, अनेक योगी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 7व्या महिन्यामध्ये जीवात्मा त्या शरीरामध्ये आकाशीला जातो. मग तो स्वतः काम करू लागतो. मग आईची प्राणशक्ती आईकडे पाठवली जाते आणि या देण्या घेण्यामध्ये जर समजा काही चूक झाली तर मग 7व्या महिन्यामध्ये गर्भ बाहेर पडतो. याच्या अगोदर जर गर्भ बाहेर पडला तो जिवंत कधी तुम्ही पाहिला नसेल, पण 7व्या महिन्यामध्ये जर गर्भ बाहेर पडला तर तो जिवंत राहू शकतो. हे त्याचं शास्त्र. तर यश हे पुण्याने प्राप्त होत असतं, साधनेने प्राप्त होतं. ज्या ठिकाणी आपल्या योग्य शरीर असेल त्या ठिकाणी जीवात्मा बरोबर आकाशीला जातो. जसं लोखंडाला मॅग्नेट आकाशीला जातं, लोह चुंबक, तसं आकाशीला जातो, तसं जन्म होतो. पतीची आज्ञा घेते. आज्ञा आज्ञा पतीची घेऊनी, आज्ञा पतीची घेऊनी, विपिनी घोर पैसुनी, श्री चंद्रमौळी झाली आणि तुझी एक ध्यास दिनरजनी. तोच एक ध्यास लागतो. शंकराची मला शंकराचं दर्शन हवंय, त्याची तपश्चर्या मला करायची आहे. तर मी तुमची आज्ञा घेते. आज्ञा घेऊन ती जंगलामध्ये जाते अंगेली आणि घोर तपश्चर्या, अगदी कडक तपश्चर्या सुरू करते. तपश्चर्याने आपलं मन शरीर शुद्ध होतं, मनाची एकाग्रता होते आणि एक वेळ अशी येते की तिकडे भगवान शंकराचं दर्शन होतं. परमेश्वराच्या दर्शनाबद्दल आधी कुंडलिनी जागृत व्हायला लागते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे 5 आपली तत्व आहेत. त्यापैकी आप तत्वामध्ये गेल्यानंतर साधकाची कुंडलिनी जागृत होते. मग तिथे शंकर प्रगट होता. ते म्हणतात तुला काय हवंय, कशासाठी हे करते. शंकरा दे मदला वरदान, शंकरा दे मदला वरदान, शंकरा दे मदला वरदान, मागणे नजंतरे मदलान, मागणे नजंतरे मदलान, शंकरा दे मदला वरदान, शंकरा दे मदला वरदान.
की मला असा पुत्र होईल, शक्ती असेल, बलवान असेल, युक्तीने अगदी उच्च अवस्थेत असेल. हे जे खरे साधक असतात ना त्यांना बुद्धी भरपूर असते, पण समर्पण असल्यामुळे ते स्वतःची बुद्धी वापरत नाही. वायू तत्वाचे जे साधक असतात ते असे असतात. हनुमंताचं तसं दाखवलं की हनुमंत सगळं काय होतं पण मला काय माहिती नाही. मला जे काय माहिती आहे ते तुझे चरण आहेत परमेश्वरा, रामा तुझे चरण आहेत तेवढंच मला फक्त माहिती आहे. मला तुझ्या भक्तीशिवाय जी का अजून काही नाही असे म्हणणार असतात. अतिशय बलवान असतात. ते म्हणतात की मला शक्तीने युक्त, भक्तीने युक्त आणि रिपुबाण राक्षस म्हणजे ते रणी जिंकण्यासाठी त्याला तेवढी शक्ती हवी असा मला पुत्र असेल. शंकर प्रसन्न होतात. एवढी तपश्चर्या केल्यानंतर शंकर प्रसन्न नाही होणार. भक्तासारखी देव धावून येतोच, प्रत्येकासाठी येतो. आपण मनापासून हात मारली पाहिजे. जसं म्हणतात ना परमेश्वराचं दर्शन का होत नाही असं एका गुरुला विचारलं शिष्याने. ते म्हणायचं उद्या तुला सांगतो. मग सकाळी आंघोळीला घेऊन जातात आणि त्याची मान पाण्यामध्ये दाबून ठेवतात आणि तो आता छटपटायला लागतो, अगदी त्रास व्हायला लागतो त्याला. मग थोड्या वेळाने बाहेर काढतात. कसं वाटलं तुला? ते म्हणे मला खूप त्रास झाला होता, तुम्ही मारणार होता म्हणे मला कधी एकदा वर येतो असं वाटलं मला. म्हणून असं जेव्हा तुला वाटेल ना परमेश्वराबद्दल की मला दर्शन हवंय त्यावेळी तुला दर्शन होईल. तर एवढी तळमळ लागली पाहिजे. ज्या गोष्टी तळमळ असते आपल्याला तेच प्राप्त होतं. नोकरी पाहिजे नोकरी मिळेल, भोग पाहिजे भोग मिळतील, नावलौकिक पाहिजे नावलौकिक मिळेल. आपण इच्छा करत नाही परमेश्वर प्राप्तीची. जे सगळ्या सुखांचं साधन आहे, सगळ्यातनं जे निर्माण झालंय, सगळ्या गोष्टीतनं म्हणजे परमेश्वराच्या ज्या अवस्थेतनं ते सगळं संपूर्ण जग निर्माण झालंय. आपण त्याची अपेक्षा न करता, पूर्ण बागेची अपेक्षा न करता आपण फक्त फुलाची अपेक्षा करतो आणि आपण त्याच्यात गुंग राहतो. मग पुन्हा पुन्हा मायेने या की ते पुन्हा जन्म घेत राहतो. आपली इच्छा जी असते ती पुन्हा जन्म घ्यायला लावतो आपल्याला. म्हणून इच्छा रहित राहणं आणि जे आहे आपल्याला कोणी सांगितलं नाही जंगलात जावं, भगवे कपडे घालावे किंवा दिवसभर नुसतं देवाचं नाव असावं. मनाने चिंतन केलं. माऊली म्हणतात ना क्षणभरी उभा देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधली. चारी मुक्ती सगळ्यांना माहिती आहे. तर असं असायला पाहिजे. मग तो प्रसाद शंकर म्हणतात की तू हात जोडून बस, वादळ वारा सुटेल आता आणि तुझ्या हातामध्ये काहीतरी येईल, हात सरळ कर आणि वादळ वारा सुटतो. ती घार जी रामाच्या वेळेला जी घार गेलेली असते त्या घारीतनं त्या वादळ वाऱ्यातनं तो प्रसाद सुटतो. सुटल्यानंतर तो प्रसाद बरोबर हिच्या हातात पडतो. तिचाच नाही सांगितले तो प्रसाद क्षण करते. यथावकाश गर्भ राहतो. गर्भ राहिल्यानंतर मग हनुमानाचा जन्म होतो. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते. महारुद्र आले होते. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते. चैत्र शुक्ल पौर्णिमेला चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयासी. चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयासी महारुद्र आले. महारुद्र आले तिथे अंजनीच्या उदरासाठी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते. अंग कसं होतं त्यांचं? अंगी शेंदुराची युती. त्याचं अंग शेतकरी रंगाचं होतं. अंगी शेंदराची युती कधी कासुरी अंगोटी. लघुती घातल्याने उपजता जन्म काळी. जसा जन्म होतो त्यांना वाटतं सूर्य, त्याला भूक लागलेली असते. गिरूप आहे वासर मरणी. वासर मरणी म्हणजे सूर्य. उपजता जन्म काळी गिरूप आहे वासर मरणी.
अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते. त्याच्या पुढची कथा आहे अशी की सूर्याला गिळायला जातो त्यावेळी केतू राहू मध्ये येतो आणि नंतर मग सगळे घाबरतात. इंद्रही तिथे येतो की आता सूर्याला गिळल्याचं काय आहे. इंद्र त्यांचा वज्र फेकून मारतो आणि हनुवटीला लागते असं म्हणतात. मग हे हनुवटी ज्याला सुद्धा हनुवटी असते अशा मानवाला हनुमान असं म्हटलेलं आहे. योगी गतीचा काळ असा आहे तर ते हनुमान त्याच्यानंतरचा पूर्ण पराक्रम आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. तर आता हनुमानाचा जन्म झाला. ज्या प्रकारे हनुमानांनी आपले जीवन यशस्वी केलं सामर्थ्य निर्माण केलं त्या प्रकारे आपल्या सगळ्यांना सामर्थ्य प्राप्त होतं. आपल्या मनात ज्या इच्छा असतील ध्यान धारणा असेल आपल्याला परमेश्वराची साधना करायची असेल ती सगळ्यांना प्राप्त हो अशी आपण हनुमानाजवळ प्रार्थना करूया. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामनामाचा गजर करूया आणि आपण रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. मोठ्याने रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रामचंद्र की महारुद्र हनुमान की सेवा इथे समाप्त होईल.